नमस्कार. पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरही सेवेत मिळणार मुदतवाढ. निवृत्तीनंतरही होणार पुनर्नियुक्ती. शासनाकडून सुधारित शासन निर्णय निर्गमित. चला तर पाहूया ही सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही पुन्हा करार पद्धतीने किंवा पुनर्नियुक्ती सेवेत मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. आता या तरतुदीनुसार करार पद्धतीने सेवेत मुदतवाढ देण्याबाबत शासनाकडून एक सुधारित शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या 9 नोव्हेंबर 1995 रोजीच्या शासन निर्णयानुसार आता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती, मुदतवाढ आणि नियमित पदांवर करार पद्धतीने नियुक्ती तसेच कंत्राटी पद्धतीने करावयाच्या नियुक्ती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या जनहित याचिकेमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तीचे काटेकोर पालन करून आता एक शासनाकडून सुधारित नियमावली तयार करण्यात आलेली आहे. नेमणूक देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मासिक पारिश्रमिक रक्कम ही 40,000 रुपयापेक्षा अधिक असू नये अशी मर्यादा टाकण्यात आलेली आहे. त्याचबरोबर त्याच पद्धतीने नेमणुका देत असताना कर्मचाऱ्यांचे कमाल वय हे 70 वर्षापेक्षा अधिक असू नये अशा अटींचे पालन करणे आता आवश्यक असणार आहे. पुनर्नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेस वेतनमानानुसारच प्रवास भत्ता तसेच दैनिक भत्ता अनुदेय करण्यात येणार आहे. सदरचा निर्णय हा शासकीय कार्यालय, संविधिक संस्था, शासकीय उपक्रम, सार्वजनिक उपक्रमे, महामंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांना लागू असणार आहे. सदर सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवा करार पद्धतीने पुनर्नियुक्ती देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून एक सुधारित शासन निर्णय नुकतेच निर्गमित करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.